हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर फर्स्ट राजस्थानची सिरीज चालू झालेली आहे आणि फर्स्ट एपिसोडमध्ये आपण बघितलं की आमेरचा हिस्टॉरिकल आणि सुंदर असा रॉयल किल्ला आपण बघितल्यानंतर आपली जर्नी तशीच पुढे चालू राहिली. तर फर्स्ट हाफमध्ये आम्ही आमेरचा किल्ला बघितला आणि थोडेसे शॉपिंग स्पॉट होते तर तिकडे गेलो. किल्ला बघितला, आमेरचा किल्ला. आणि आता आलेलो आहे जलमहल बघायला. मस्त असा हा जलमहल आहे. जलमहल म्हणजे पाण्यामध्ये बांधलेला हा किल्ला आहे. ॲक्च्युली पाण्यामध्ये हा नंतर गेला. याचे 2 मजले खाली पाण्याखाली गेलेले आहेत आणि मस्त असा व्ह्यू आहे इथं. सगळ्या बाजूनी पाणी आहे आणि मस्त. त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो खजाना महलमध्ये. तर खजाना महलमध्ये काय काय आहे चला तर आपण बघू. तर खजाना महलबद्दल सांगायचं झालं तर इकडे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन्स, जेम्स, रॉक्स बघायला मिळतील. खूप सारं यांच्याकडं कलेक्शन आहे. तर हे तुम्ही बघू शकता. आणि आज जस्ट एंट्री इकडे खूप भयानक अशी गर्दी होती. आणि आतमध्ये जायच्या आधी हे सगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्या आपण बघितल्या की जसं मॅजिक शो आहे, त्यानंतर हे पॉटरी मेकिंग आहे, अशा ॲक्टिव्हिटीज त्यांनी बाहेर ठेवलेल्या आहेत की तितका वेळ तुम्ही, किंवा फोटोशूट आहे की तुम्ही राजस्थानी कपडे घालून फोटोशूट करू शकता. त्या आतमध्ये जायच्या आधी सगळ्या ॲक्टिव्हिटीज ठेवलेल्या आहेत, अर्थात वेटिंग टाईमसाठी. तर आम्ही लोकल साईट सीइंगसाठी म्हणजेच पूर्ण जयपूरमध्ये एक दिवस फिरण्यासाठी एक कार बुक केली होती आणि त्याच्या थ्रूच आम्ही फिरत होतो. यहाँ पर आप देखेंगे फर्स्ट में है ये वॉल ऑफ हिस्ट्री. 1667 से 2021 तक की आप हिस्ट्री बताई गई है कि जयपुर में जेम्स एंड ज्वेलरी कैसे स्टैब्लिश किए गए, क्या क्या रूल्स बनाए गए, क्या क्या डेवलपमेंट्स किए गए. और खजाना महल का स्टैब्लिश भी इसी में बताया गया कैसे किया गया था. आगे ये कुछ पैरेट्स की कार्विंग्स है, डिफरेंट टाइप के स्टोन्स की कार्विंग है. और ये आगे देखेंगे राजस्थान के कुछ फेमस मेंबर्स की तस्वीरें हैं जिनको जेम्स एंड ज्वेलरी पसंद थी. जैसे कि फर्स्ट में है जयपुर की महारानी गायत्री देवी जी. इन्हें पर्ल की ज्वेलरी पसंद थी, मोती की. और इन्होंने 12 साल की उम्र में शेर का शिकार किया था और ये पोलो गेम की शौकीन थी. आगे की तरफ देखेंगे और कैसे पहनी जाती है. आप सभी यहाँ पे फोटो वीडियो पढ़ लें, उसके बाद हम सिनेमा में चलेंगे. ये वाले 12 कलेक्टिंग पीसेस हैं, ये भी नेचुरली इसी फॉर्म में निकले. ये तीनों आप देख रहे हैं अगेट है जो अलग अलग शेप में निकले. पपाया शेप, बाउल, ये हनी फ्लोराइड है और नीचे वाला ग्रीन फ्लोराइड. ये दोनों चाइना से लाए गए. ये सभी स्टोन बड़े फॉर्म में थे. इन्हीं की छोटी कटिंग और पॉलिशिंग आप आगे देखिए. सब रेसिपीज कलर में आते हैं. हाँ. सूर्य, चंद्र, सगळ्या नवग्रहांचे हे तिथं बघा. फर्स्ट टाइम मी बघितलं. नवग्रह, शुक्र, केतू बघितलं का? केतूला चेहराच नाहीये यार. याची एंट्री फी 350 रुपये आहे. जर तुम्ही प्रायव्हेट टूरनी वगैरे आला तर मोस्टली हा एक स्पॉट दाखवतातच. पोस्टकार्डवरती वेगवेगळ्या प्रकारचे जे स्टोन्स आहेत ते आहे तिथे. वेगवेगळ्या पोस्टकार्डचं कलेक्शन आहे ॲक्च्युली. म्हणजे जे स्टॅम्प असतात ते इतकं सुंदर आहे. तुम्ही जर फर्स्ट टाईम हे बघत असाल तर तुम्हाला आवडेल. ॲक्च्युली आम्ही थायलंडमध्ये सगळ्यात मोठं जगातलं बघितलेलं आहे जेम्स गॅलरी. आणि त्यामुळं ते ऑलरेडी बघितल्यामुळं आम्हाला इतकं हे आवडलं नाही. तुम्ही फर्स्ट टाईम बघत असाल तर आय थिंक इट्स ओके, कारण तुम्हाला या कन्सेप्ट माहीत नसतील तर खूप छान एक छोटासा मूवीसुद्धा त्यांनी ठेवलेला आहे. आणि त्याच्यामध्ये ते प्रॉपर पूर्ण एक्सप्लेन करतात की कसे हे जेम्स तयार होतात, त्याची पूर्ण प्रोसेस त्यांनी, म्हणजे आधी कसे मोठे मोठे दगड असतात, त्यानंतर कसं म्हणजे त्याची खाण असते, ते सगळं त्यांनी त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तर म्हणजे लहान मुलांना वगैरे
ऐकण्यासाठी बघण्यासाठी चांगलं आहे, बऱ्याच वेळेला माहिती नसतं आपल्याला. सुंदर आणि अप्रतिम असे वेगवेगळ्या शेपमधले वेगवेगळे प्रिशियस आणि युनिक असे स्टोन बघितल्यानंतर आता आपल्याला जायचं आहे हवा महल बघायला. तर चला मग भेटू डायरेक्ट हवा महलमध्ये. तर आम्ही जिथे हॉटेल बुक केलं होतं तर तिथून हे सगळे स्पॉट जवळजवळ होते, त्यामुळं आम्हाला पटपट ते कव्हर करता आले आणि त्याच्यासाठी वेळसुद्धा देता आला. तर तुम्हाला माहिती आहे का हवा महलला हवा महल का म्हणतात, म्हणजे वाऱ्यांचाच राजवाडा म्हणून का म्हणतात. तर महाराज सवाई प्रताप सिंग जे आहेत त्यांनी 1799मध्ये हा राजवाडा बांधला आणि हा राजवाडा अतिशय अद्वितीय मानला जातो, कारण याच्यामध्ये अनेक अशा लहान खिडक्या आहेत, बाल्कनी आहेत आणि त्या आहेत ना आपलं जे मधाचं पोळं असतं त्याच्यासारख्या दिसतात. आणि जाळीच्या रचनेचा मेन हेतू असा होता की राजवाड्यामधल्या ज्या शाही महिला आहेत त्यांना दैनंदिन जीवन आणि खाली रस्त्यावर साजरे होणारे सण पाहता यावेत आणि त्याच्यासाठी त्यांना परवानगी द्यावी हा एक हेतू होता. आणि त्याचसोबत राजवाड्यामध्ये थंड हवा देखील यावी म्हणून हा बांधला गेला. आणि बऱ्याच जणांना रस्त्यावरून हा हवा महल असं वाटतं की हा पुढचा भाग आहे, पण ॲक्च्युअलमध्ये आपण जो बघतो तो मागचा भाग आहे. आतल्या बाजूला मध्यभागी फाउंटन आहे. आतमध्ये जायचा रोड आहे, एकदम छोटासा रोड. आणि इथं आम्ही खाली होतो, खालून इतक्या वर आता सगळ्यात वरती आलोय हवा महलच्या सगळ्यात वरच्या पॉइंटला. आणि एकदम इथं सगळीकडे ट्रॅफिक जाम आहे. मस्त. हा 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 छान आहे. जगप्रसिद्ध असा हवा महल बघितल्यानंतर आम्ही गेलो गणपती मंदिराला, जे जयपूरमधलं सगळ्यात फेमस असं गणपती मंदिर आहे. आणि याच्यानंतर बिर्ला टेम्पल बघायला गेलो की जे जयपूरमधलं सगळ्यात फेमस असं टेम्पल आहे. आणि मोस्टली जयपूरमध्ये आलात की या स्वामीनारायणाच्या दर्शनाला सगळे जातातच. आणि दिवसाचा शेवट आम्ही असं स्वामीनारायणाच्या दर्शनाने घेतला. तर मग कसा वाटला व्हिडिओ, आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच गाईज, थँक्यू. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.